वरुड तालुक्यासाठी एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे खंदे समर्थक विशाल सावरकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय। माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय। तर राष्ट्रवादीच्या कोठ्यातून विशाल सावरकर यांना शेगाट नगर परिषदमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील घेतला जाणार आहे। विशाल सावरकर हे भाजपचे विधानसभा निवडणूक आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। प्रमुख राहिले असून त्यांनी भाजप पक्षासाठी मागील 10 वर्षापासून एकनिष्ठ राहून काम केलंय। मात्र त्यांची नगर परिषद निवडणुकीत भाजपने तिकीट कापली आणि थेट त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली। आता थेट त्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे आता मतदारसंघात एका नवीन चर्चेला उधाण आलाय। आताच्या घडीची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे। शेगाट येथील विशाल सावरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांचे तुम्ही खंदे समर्थक असल्याची तुमची ओळख आहे। बोंडे आणि भुयारांचं कधी पटलेलं देखील नाही, तरी देखील तुम्ही बोंडे साहेबांचा साथ सोडून भुयारांकडे आले, काय प्रतिक्रिया आहे? बोंडे साहेबांकडून सोडून मी बोंडे साहेब जे राज्यसभेवर खासदार आहे, मी जे आहे आज इथे मुळशी मतदारसंघामध्ये जे आपला मुळशी मतदारसंघ आहे, मी भाजपाचा कार्यकर्ता हा मुळशी मतदारसंघाचा होतो आणि या मुळशी मतदारसंघामध्ये मी काम केलं। मी अमरावती जिल्ह्यापर्यंत कोणत्याच पदावर गेलेलो नव्हतो। मी मुळशी विधानसभा प्रमुख होतो। मी जे काम केलं आजपर्यंत शिवसेना घाट नगर परिषदमध्ये काम केलं। पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे पक्षाची का ज्या पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्यांना खरोखरच काम केलं आणि त्या कार्यकर्त्यांनी जिव्हाळ्यानं ताकदीनं जो पक्ष घडवला, त्या कार्यकर्त्यांना आता नवीन जे लोक आलेले आहे, त्या लोकांनी आपलेच लोक, आपलेच नातेवाईक, आपल्याच लोकांना घ्यायचं अशा पद्धतीचा जो टर्न घेतला, त्यामध्ये जे दुरावलेले कार्यकर्ते आहे या सर्वांचं एक असं मत पडलं का जिथे आपल्याला पक्षामध्ये आपण पक्ष लहानाचा मोठा केला, त्याच पक्षाला आज आपल्याला इथे इज्जत देत नसल्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त मुळशी मतदारसंघाचा प्रॉब्लेम आहे, हा अमरावती जिल्ह्याचा नाही, हा मुळशी मतदारसंघाचा प्रॉब्लेम आहे। तर मग मी मुळशी मतदारसंघाचेच कार्यकर्ता म्हणून आहे, तर त्यामुळे मी हा जो आता निर्णय घेतला, आम्ही कार्यकर्त्यांनी, माझ्यासोबत बाकीचे कार्यकर्ते पण आहे, पण त्यांचा प्रवेश मी आज घेतलेला नाही। मी यापुढे पण ताकदीनं प्रवेश घेणार आणि जसं मी भारतीय जनता पक्षामध्ये ताकदीनं मी शिवसेना घाटमध्ये म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये 18 सीटापैकी 17 सीटा आणायची जी ताकद ठेवलेली होती, त्याच पद्धतीनं आता मी त्याच ताकदीनं काम मी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पक्षामध्ये करणार। आणि मला जे आहे तर मी दुसऱ्या याच्यात गेलो, मी आजही सत्तेतच आहे, कारण की आमदार आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सुद्धा हे सत्तेतच असल्यामुळे मी सत्तेच्याच पक्षामध्ये प्रवेश घेतला, मी विरोधी याच्यामध्ये प्रवेश घेतला नसल्यामुळं, त्यामुळं मला तरी असं वाटते की आपण या चांगला निर्णय घेतला आणि ज्या ठिकाणी आपली किंमत होतो त्याच ठिकाणी आपण जायला पाहिजे असं सर्वांचं मत होतं। त्यामुळे मला ह्या पक्षांनी मला माझा प्रवेश घेतल्या, यांनी मला इथे बोलावलं आणि यामध्ये माझा मान केला, त्यामुळे मी सर्वांचेच, जिल्हाध्यक्ष साहेबांचे, तसेच मी आमदार माजी आमदार भुयार साहेबांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो। बरं, विद्यमान आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी तुमची तिकीट हेतुपुरस्पर काढली, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हेतुपुरस्पर काढलेली आहे, कारण की काय झालं होतं का मागच्या वेळेस मी मुळशी मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी काम केलं होतं त्यावेळेस टफ फाईटला माळी समाजाला पक्षाने तिकीट द्यायचं ठरवलं होतं। त्या फाईटला विशाल सावरकरचं पण सुद्धा नाव चर्चेत होतं, हे तुम्हाला पण माहीत आहे, चंदू यावलकर किंवा विशाल सावरकर। पण आज जर विशाल सावरकरला जर आपण तिकीट दिली तर विशाल सावरकर हा अजूनही वर्त होऊ शकतो, पुढे जाऊन आपण त्या माणसाला तर आपल्याला हे होऊ शकतो, त्यामुळे परस्पर त्यांनी माझी तिकीट काढली। हिंदुस्थान घाट शहरातलं एक मोठं नाव म्हणून विशाल सावरकर यांना ओळखलं जाते। भाजपसाठी मागील 10 वर्षापासून ते काम करतायत। तुमच्या विरोधात देखील अनेकदा त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत आमदार असताना, आज त्यांनाच तुम्ही पक्षात घेतलेला आहे, काय प्रतिक्रिया? विशाल सावरकर त्यावेळेस नगर परिषदेचे गटनेता, विधानसभेचे प्रमुख म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं। त्यांनी जे काही भूमिका माझ्याविरोधात मांडली होती ती विकासात्मक भूमिका होती। नागाटचा रस्ते विकासाचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्याचा विषय असेल, आरोग्याच्या सुविधेच्या बद्दलचा विषय असेल, हे जे त्यांनी भूमिका मांडल्या होत्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एक विरोधी गटाचा नेता म्हणून त्यांनी मांडल्या आणि मी सुद्धा त्याला सकारात्मक हाक त्यांना देऊन, साथ देऊन ते प्रश्न शहरातले मी मिटवले। अतिशय उमदीचे कार्यकर्ते, प्रामाणिकपणानं काम करणारे, चंद्रजना घाटमध्ये जोमानं भारतीय जनता पक्ष वाढवणारे, या शहरामध्ये वरुड शहरात युवराज भाऊ आंडे यांनी अतिशय पोटतिडकीनं पक्ष वाढवला।
आता दुसऱ्याच्या पक्षावर बोलण्याचा माझा काही अधिकार नाही, म्हणजे त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं पूर्ण वेळ घालून पक्ष वाढवणारे, जे दुसऱ्यावर बोट ठेवणारे जे लोक होते, हा देवेंद्र भुयारांचे कार्यकर्ते पळाले, अमकं पळाले तमकं पळाले, हे जे बोलणार आहे, मी तर माझे कार्यकर्ते मोठे करून दाखवलेच, त्यांना कामं दिले, हाताले कामं दिले. ठीक आहे, अपवादात्मक काही जर सोडले तर बऱ्याच लोकांना मी रोजगार उपलब्ध करून दिला, काम दिलं, त्यांना मोठं केलं. अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे 7 निवडणुकीच्या काळामध्ये त्या लोकांना देणं गरजेची होती, उमेदवारी देणं गरजेची होती, त्यांना जबाबदारी सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून पाठवणं गरजेचं होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टींनी किंवा विद्यमान आमदार महोदयांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईक, सोयरे, दायरे, विशेष करून आपल्या प्रेम करणारे लोक, घरगडी ज्याला आपण म्हणू, असे लोक त्यांनी उमेदवारी म्हणून तिथं पाठवलेली आहे आणि त्यांना निवडूनसुद्धा आणलं. त्यांचं ते अभिनंदनच करू, त्यात काही दुमत नाही. परंतु भविष्यामध्ये विशाल भाऊ असेल, युवराज भाऊ असेल, जे काही सहकाऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकला ना, आज जे सोबत आहे, कुठेही यांना आम्ही कमी पडू देणार नाही. प्रश्न असा आहे की भाजपचे जरी पदाधिकारी असेल, पण आज विशालभाऊ सावरकरांचं जे आहे ते एक चांगल्या पद्धतीचं व्हिजन, दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या गोष्टीचा अडथळा त्यांना झाला, त्यांची गुदमरल्यासारखं त्यांना झालं, परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सेक्युलर विचाराचा आहे, शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचा असलेला पक्ष आहे. ह्या पक्षाच्या विचाराला त्यांनी म्हणजे त्यांचं एक प्राधान्य मत देऊन त्यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याच्यामध्ये काय्यूमभाईंना ऑप्शनमध्ये घेण्याची एक आमची सर्वांची एक तयारी झाली होती आणि पूर्ण फायनल आम्ही नाव ठरवलं होतं. परंतु आमचे जे काय्यूमभाई आहेत त्यांनी शेघाटच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं विशालभाऊ आपले एक दूरदृष्टी ठेवून, विजन ठेवून आपला शेघाटचा विकास करू शकतात, तर त्याच्यासाठी तो विकास व्हावा या दृष्टिकोनातून स्वतः त्यांनी माघार घेऊन त्यांच्या संमतीने ते विशालभाऊंचं कोऑप्शनमध्ये घेण्यासाठी त्यांनी त्यांचं मत मांडलं. तशा पद्धतीचे आमचे आमदार देवेंद्रजी भुयार यांनी आणि बाळासाहेब पाटील यांनी निर्णय घेऊन आजचा पूर्ण त्यांचा प्रवेश सोहळा झाला आणि त्यांना कोऑप्शनमध्ये घेण्याचा निर्णय झाला.